नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मिशन नोकरी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2023 मध्ये विचारले गेलेले महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। हे जे सर्व प्रश्न असणार आहेत ते 2024 च्या पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे प्रश्न आणि रिव्हिजन म्हणून ठरणार आहेत। मित्रांनो, याची PDF लिंक जर पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे, एकदा नक्की चेक करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, जेणेकरून अशीच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, ययाती या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? पर्याय क्रमांक 3, वि. स. खांडेकर हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 2, सध्या इस्रोचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? पर्याय क्रमांक 3, एस. सोमनाथ हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3, गुगल या संकेतस्थळाची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 4, 1998 पासून गुगल या संकेतस्थळाची सुरुवात झालेली आहे। प्रश्न क्रमांक 4, जागतिक लोकसंख्या दिवस कोणत्या दिवशी असतो? यातील ऑप्शन क्रमांक 2, 11 जुलै या दिवशी जागतिक लोकसंख्या दिवस हा असतो। प्रश्न क्रमांक 5, त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 3, काठमांडू हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6, फॉक्सकॉन ही कंपनी कोणत्या देशाची कंपनी आहे? यातील ऑप्शन क्रमांक 4, तैवान हे अगदी योग्य उत्तर आहे। क्रमांक 7, भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 3, चिल्का हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8, मलायगिरी हे शिखर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? यातील ऑप्शन क्रमांक 2, ओडिशा राज्यामध्ये मलायगिरी हे शिखर आहे। प्रश्न क्रमांक 9, कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी कशाचा वापर केला जातो? यातील ऑप्शन क्रमांक 3, सिल्वर डायऑक्साइड हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10, पंझारा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? ऑप्शन क्रमांक 3, तापी या नदीची पंझारा नदी ही उपनदी आहे। प्रश्न क्रमांक 11, कोणाच्या काळामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली? पर्याय क्रमांक 3, लॉर्ड डफरीन हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12, धाबोसा हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पर्याय क्रमांक 2, पालघर या जिल्ह्यामध्ये दाबोसा हा धबधबा आहे। प्रश्न क्रमांक 13, सेवा सदन ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केली आहे? यातील पर्याय क्रमांक 2, रमाबाई रानडे हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 14, अखिल भारतीय सेवा यांच्या संबंधित कलम खालीलपैकी कोणता आहे? पर्याय क्रमांक 3, 312 हे अखिल भारतीय सेवा यांच्या संबंधित कलम आहे। प्रश्न क्रमांक 15, PWG हे खालीलपैकी कशा संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 3, नक्षलवाद हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 16, भारताने सापडलेल्या पहिल्या कृत्रिम उपग्रहाचे नाव काय आहे? पर्याय क्रमांक 3, आर्यभट्ट हे भारताने सोडलेल्या पहिल्या कृत्रिम उपग्रहाचे नाव आहे। प्रश्न क्रमांक 17, रंगराजन समिती ही खालीलपैकी कशा संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 3, राष्ट्रीय बचत गुंतवणूक हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 18, विद्या कानुका ही योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली योजना आहे? यातील ऑप्शन क्रमांक 2, आंध्र प्रदेश यांनी विद्या कानुका ही योजना सुरू केलेली आहे। प्रश्न क्रमांक 19, रमाबाई चानू या खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 3, वेटलिफ्टिंग हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 20, 26 जून हा दिवस कोणता दिवस म्हणून ओळखला जातो? ऑप्शन क्रमांक 2, अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून 26 जून हा दिवस ओळखला जातो। प्रश्न क्रमांक 21, भिलाई हा लोह पोलाद कारखाना कोणत्या राज्यामध्ये आहे? छत्तीसगड येथे भिलाई हा लोह पोलाद कारखाना आहे। प्रश्न क्रमांक 22, रक्ताचे एकूण किती गट आहेत? यातील ऑप्शन क्रमांक 2, 4 रक्ताचे एकूण 4 गट आहेत। प्रश्न क्रमांक 23, धरणांमध्ये साठवलेले पाणी हे कोणत्या ऊर्जेचा स्रोत आहेत? ऑप्शन क्रमांक 2, स्थितीज या ऊर्जेचा स्रोत आहे। प्रश्न क्रमांक 24,
क्रिप्टोकरन्सी सुरू करणारा पहिला देश कोणता आहे? व्हेनेझुएला हा क्रिप्टोकरन्सी सुरू करणारा पहिला देश आहे. प्रश्न क्रमांक 25 आणि शेवटचा. कोणत्या रेखावृत्तास आंतरराष्ट्रीय वार रेषा असे म्हणतात? यातील ऑप्शन क्रमांक 3 180 अंश रेखावृत्त हे अगदी योग्य उत्तर आहे. मित्रांनो, हे होते पोलीस भरतीसाठी विचारण्यात आलेले महत्त्वाचे प्रश्न, ज्याची PDF लिंक खाली दिलेली आहे. लिंक मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन नक्की चेक करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.